सगळ्या मिळून रामाच्याकडे येतात आणि म्हणतात की तू हे चुकीचं वागतोयस आणि आमच्या बहिणीला तू चुकीचं टाकणं आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कल्पना केलेल्या आहेत. मॅम, आत्ताच्या काळाचा जर का विचार केला तर एका संस्था परिवाराने, जी राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप इन्फ्लुएन्शियल आहे, त्यांनी एका महाकाव्यातला नायक त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दाखवला, त्याच्यावरून सत्ता मिळवली. त्याच वेळेला सायमल्टेनियसली एक स्त्रीवादाची सुद्धा चळवळ सुरू होती. तर त्या स्त्रीवादी चळवळ ही इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर असलेली सीता त्यांचा आदर्श म्हणून दाखवण्यात कमी पडली का, किंवा त्यांनी ते दाखवायला पाहिजे होतं का, किंवा सीता ही एक फेमिनिझमचं चित्र आहे, स्त्रीवादाचं चित्र आहे असं दिसू शकलं असतं का? तसं दिसतंच असं मला वाटतं. म्हणजे मी जेव्हा थोडासा अलिप्तपणाने काळाचा विचार करते तेव्हा मला असं वाटतं की 75च्या आसपास आपल्याकडे स्त्रीवाद आला, पण त्याच्या कितीतरी आधीपासून आपल्याकडे सीता हीच नायिका असं म्हणून, आदर्श नायिका असं म्हणून भारतीय स्त्री पुढे होती. याचं कारण ती सोशिक आणि क्षमाशील होती. म्हणजे सुता ही क्षमेची, पृथ्वीचं दुसरं नाव क्षमा आहे, त्यामुळे ती क्षमेची कन्या आहे असं म्हणून सीतेकडे पाहणं आणि तीच भारतीय स्त्रीची मुद्रा आहे असं म्हणून आपण स्वीकारत होतो तिला. म्हणजे मला आठवतं की निवेदिता, भगिनी निवेदिता यांनी एके ठिकाणी त्यांची आठवण लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्या जेव्हा मुलींच्या शाळेमध्ये शिकवायला लागल्या इथे येऊन विवेकानंदांच्या आवाहनानंतर, तेव्हा त्या मुलींना त्यांनी प्रश्न विचारला की तुमची राणी कोण? तर मुली असं म्हणाल्या की आमची राणी व्हिक्टोरिया, कारण ब्रिटिशांचं राज्य होतं. तेव्हा त्या म्हणाल्या नाही, तुमची राणी सीता. तेव्हा हे आपल्याकडे पुष्कळ आधीपासून होतं, पण मी आत्ता म्हटलं तसं ते क्षमेच्या अंगाने होतं, सहनशीलतेच्या अंगाने होतं. त्या सहनशीलतेची सहनसिद्धी करत पुढे ज्या वेळेला स्त्री अधिक स्ट्रॉंग झाली, तुमच्या भाषेत अधिक कणखर झाली, अधिक कर्तबगार झाली आणि 75च्या आसपास स्त्रीवाद आल्यानंतर तर पुन्हा एकदा या सगळ्याकडे पाहणं आपल्या संचिताकडे सुरू झालं. त्यावेळेला ही सीता एका बाजूला हळूहळू द्रौपदी प्रश्न विचारणारी जी आहे ती बायकांना अतिशय आपली वाटायला लागली. तिच्या निमित्ताने ती एक तेजस्वी असणं, तिचं कणखर असणं, तिचा विरोध करणं निरनिराळ्या गोष्टींना, हे स्त्रियांना आपलंच अधिक झालं. पण आता पुन्हा एकदा मला असं वाटतं की सीता ही शक्ती म्हणून पुन्हा एकदा तिच्याकडे बघणं हे सुरू झालेलं आहे. मला माहीत नाही की हा या एका गोष्टीचा परिणाम आहे का, म्हणजे आत्ताच्या तुम्ही जो संदर्भ दिलात त्याचा परिणाम आहे का मला माहिती नाही. पण मला असं वाटतं की आपणच ज्या वेळेला समाज सगळा बदलत जातो त्यावेळेला एका कलाकृतीकडे, साहित्यकृतीकडे पाहण्याची आपली दृष्टीही बदलत जाते आणि ती नव्या धारणांप्रमाणे, नवं त्याच्यातून आपल्याला काय मिळू शकतं याप्रमाणे आपण तिच्यातून काही उचलायचा प्रयत्न करतो. वेळोवेळी समाजाने तसा केलेला आहे. त्यामुळे आता त्या प्रकारची सीता समोर येतेही आहे. म्हणजे स्त्रीवादी लेखिका म्हणून समजल्या जाणाऱ्या काही लेखिकांनी भारतभरच्या इतर भाषांमधल्या सुद्धा तुम्ही जर काही पुस्तकं पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की अहल्या, शूर्पणखा, त्रिजटा आणि सीता यांचा पुन्हा वेगळा विचार हा एखाद्या लेखिकेने केलेला तुम्हाला दिसतो. कैकेयीचं होय होय होय. अरुणाताई,